आम्ही वाचतच नाही. दिसला महाराज की पडपाया, दिसला महाराज की पडपाया, पोड नारळ जिंदगी बर्बाद होऊन गेली. उद्ध्वस्त झालात तुम्ही, या धर्माच्या चक्रात बर्बाद झालात तुम्ही. पण आम्ही वाचायला तयार नाही. आणि जन वाचत नाही त्यानं मरतेच. आणि काय वाचावं हिची बी आजकाल लागते आहे. लिंगायतांनी पारायण करण्यासारखा एकमेव ग्रंथ आहे परमरहस्य. दुसऱ्या ग्रंथाचं पारायण नाही. ज्या ग्रंथामध्ये पार्वतीचं बिभत्स वर्णन आहे, सिद्धांत शिखामणीमध्ये पार्वतीचं बिभत्स वर्णन आहे, तो ग्रंथ तुम्ही समाजाच्या हातात देता. लाज वाटत नाही तुम्हाला? असा निकृष्ट ग्रंथ समाजाच्या हातात देऊन मन्नत स्वामीच्या त्यागाचा अपमान करायला? पार्वतीची नग्नावस्था, पार्वतीचे स्तन कसे होते, नितम कसं होतं, पार्वतीची कंबर कशी होती, पार्वतीचं शरीर कसं होतं, हे सिद्धांत शिखामणीत आहे. हे जर वाचलो 7 कुळ नरकात जाचाल, ते सिद्धांत शिखामणी वाचलो तर लक्षात घ्या. गांभीर्याने एका वाचा. शिवानंद बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे वाचल्यावर कळलं, पण वाचतच नाही आम्ही. काहीच वाचत नाही आम्ही. आणि जो वाचत नाही तो 100% मरतो, एवढं लक्षात घ्या. आम्ही पारायण करावा असा एकमेव ग्रंथ आहे परमरहस्य, जो मन्मथ माऊलींनी रचला आहे. पण काही लोकांना मन्मथ स्वामी देखील डोळ्यात सोडला आहे. बसवण्णा तर नंबर 1 मध्ये सळते, ते सोडून द्या. बसवण्णा तर लई सळते हो, कारण त्यांची दुकानच बंद करते बसवण्णा, त्यांचे धंदेच बंद करते बसवण्णा. पण त्यांना मन्मथ स्वामी दिसळते. ट्रकाच्या ट्रकात सिद्धांत शिखामणी आणून लातूरच्या बायकाच्या डोसक्यावर देतात. मला दया येते इथल्या महिलांची, माझ्या महादेवींची. अजून किती अन्याय होताना बघणार आहात, अजून किती धर्मभ्रष्ट होताना पाहणार आहात. काय तुमचा आत्मा गुलाम आहे? काय तुम्ही गुलाम आहात? नाही, तुम्ही महादेवी आहात. तुमच्या रक्तात आहे, क्रांती तुमच्या विचारात आहे. या धर्माला फक्त स्त्रीनं तारला आहे. मग बसवण्णांची नागम्मा तुम्हीच आहात, बसवण्णांची गंगांबिका तुम्हीच आहात, अनुभव मंचपातली महादेवी तुम्हीच आहात, मारयाची अयोध्येची मारयाची धर्मपत्नी ही तुम्हीच आहात. तुम्हीच जरा दिशाहीन झालात. कुणी बी येऊन हांच्या डोसक्यावर कुठली बी पुती देईन. काय आमचं डोसकं म्हणजे बस स्टँड आहे का? कुठली बी गाडी येऊन ठेवा. इष्टलिंग हेच देव आहे. महाराष्ट्रात आमचा एकमेव संत आहे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली. आमच्या धर्माचा बाप आपलं बसवण्णा आहे. फक्त डोक्यात ठेवा आणि पारायण एकमेव ग्रंथ राहू द्या. सिद्धांत शिखामणीचं पारायण पाप आहे. 3ऱ्या परिच्छेदात असं लिहिलेलं आहे. माझं खोटं वाचलाल तर काशी जगद्गुरूला एकदा मला भेट म्हणावं, नाहीतर मी त्यांना चर्चेला तयार आहो. पण चर्चा होते. शिवानंद हैबतपुरे विचारायला प्रश्न काशी जगद्गुरूला माझं खुलं आव्हान आहे. पूजनीय चंद्रशेखर शिवाचार्यजी, माझं आव्हान आहे तुम्हाला. कधीही हाक मारा या लातूरमध्ये, आपण दोघं चर्चा करू. पण चर्चा होऊ दे एक बार टाऊन हॉलमध्ये. कशासाठी आणलं तुम्ही सिद्धांत शिखामणी? त्यांना शिवलिंग शिवाचार्याचं काम बी डोळ्यात कळतंय. माझे गुरु आहेत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य, आणि मला अभिमान आहे मी शिवलिंग शिवाचार्याचा शिष्य असल्याचा. आणि ह्यांना त्यांचं बी काम डोळ्यात कळतंय. सिद्धांत शिखामणी उरावर आणून ठेवलं. असं बोलायचं राहते का कुठं महाराजाला? त्याला लई कळते का? काय बी झालं तर असं बोलायचं राहते का? ही गुलामी आहे, ही शूद्रवृत्ती आहे, हा नालायकपणा आहे. आणि याची तमा आम्ही कधीच बाळगत नाही. आपल्या बसवण्णांनी सांगितलंय, आपल्या बसवण्णांनी सांगितलं, समतेचा विचार आणि धर्माचा आधार दया आहे. सर्वाभूती दया
लक्षा माझी आहेत दांभिक घरोघरी. मन्मथ माऊलीने सांगितलं, सर्वाभूती दया लाखामध्ये एक शरण हाय. जंगलात बी वाघाची संख्या कमीच राहते, तर त्यानं बाहेर निघालं की मेंढर बाहेर निघत नाही. तसं बसवण्णांचे छावे 2-4 जरी असले तर त्यांनी बाहेर निघाल्यावर बाकीचे बाहेर निघत नाही.